हॅलो एव्हरीवन अँड वेलकम ऑल टू टेक्स्टबुक सुपर कोचिंग. टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. इंडियाज लार्जेस्ट ऑनलाईन लर्निंग एज्युकेशन प्लॅटफॉर्म. मित्रांनो, सध्याचा जो काळ चालू आहे हा 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षेचा अंतिम टप्प्यातला काळ चालू आहे आणि ह्या अंतिम टप्प्यामध्ये प्रिलियमच्या दृष्टिकोनातून काही बूस्टर मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून उपलब्ध करून देतोय. या व्हिडिओच्या माध्यमातून आपण असेच टॉपिक कव्हर करतोय जे टॉपिक्स राज्य व्यवस्था प्लस चालू घडामोडीच्या दृष्टिकोनातून घेणाऱ्या पूर्व परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण आहेत. ज्या टॉपिक्सवर आयोग हमखास प्रश्न विचारू शकतं असे टॉपिक्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून या नवीन सिरीजच्या माध्यमातून कव्हर करतोय. सो मित्रांनो, गेल्या व्हिडिओजमध्ये आपण बघितलं होतं चीफ जस्टिस ऑफ इंडिया DY चंद्रचूड यांची निवृत्ती. सो आजच्या या टॉपिकमध्ये आपण बघणार आहोत संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश. अजिबात वेळ न वाया घालवता मी लगेच आपल्या आजच्या टॉपिकला सुरुवात करतोय. बघा, आजचा जो चर्चेचा विषय आहे तो संजीव खन्ना आपल्या सरन्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश आहेत. बरोबर आहे. यांच्या संदर्भात आपण सगळ्या गोष्टी बघून घेणार आहोत की एकंदरीत यांनी आपली कारकीर्द कधी सुरू केली होती, कोणत्या उच्च न्यायालयामधून यांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये पदोन्नती मिळवली, किंवा सर्वोच्च न्यायालयामध्ये आता कार्यरत असताना त्यांच्यासमोर कोणकोणते महत्त्वपूर्ण निर्णय त्यांना घ्यावे लागणार आहेत किंवा कोणकोणते महत्त्वपूर्ण खटले त्यांच्या कारकिर्दीमध्ये त्यांच्यासमोर येणार आहेत. राईट. सुरुवात करून घेऊ आजच्या या सेशनला. सुरुवात करत असताना सर्वप्रथम जी अपडेट मी तुमच्या सर्वांना देतोय ती अपडेट म्हणजे आपला टेलिग्राम ग्रुप आहे. या टेलिग्राम ग्रुपवर तुम्हाला ह्या सगळ्या PDF अवेलेबल होतील. सो ह्या PDF जर तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला ही लिंक आपल्या टेलिग्राममध्ये सर्च करून हा ग्रुप जॉईन करून घेणं गरजेचं आहे. यानंतर आपल्या टेक्स्टबुक सुपर कोचिंगच्या ऍप्लिकेशनवर MPSC राज्यसेवा 2025च्या दृष्टिकोनातून आपण जी बॅच सुरू केलेली आहे ती म्हणजे यशोदय. बरोबर आहे. यशोदय बॅचला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर आजही ऍडमिशन विंडो ओपन आहे. तुम्ही रितेश हा कुपन कोड कॅपिटलमध्ये यूज करून स्वतः ऍप्लिकेशनवर जाऊन ऍडमिशन घेऊ शकता, किंवा मी माझा मोबाईल नंबर तुम्हाला अवेलेबल करून देतोय. बॅच संदर्भात कोणतीही अडचण असेल, काहीही असेल तरी तुम्ही ह्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून डायरेक्टली माझ्यासोबत चर्चा करू शकता. बॅच तुम्हाला EMI मध्ये सुद्धा घेता येते, त्यामध्ये कुठलाही वेगळा चार्ज तुमच्याकडनं घेतला जात नाही. या बॅचची वैशिष्ट्य अशी आहेत की तुम्हाला पूर्ण बुक्स आम्ही अवेलेबल करून देतोय, प्लस पर्सनलाइज मेंटरशिप तुम्हाला अवेलेबल करून देतोय. सो मित्रांनो, राज्यसेवा 2025 डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची तयारी जर करत असाल आणि त्यासाठी जर तुम्ही बॅचच्या शोधात असाल तर तुमचा जो शोध आहे तो ह्या ठिकाणी मी थांबवतोय, कारण टेक्स्टबुक सुपर कोचिंगवर आपण लॉन्च केलेली आहे यशोदय बॅच. या व्यतिरिक्त जे विद्यार्थी कंबाईनची तयारी करतायत त्या कंबाईनची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी MPSC ग्रुप BC चाणक्य बॅच आपण लॉन्च केलेली आहे. ही बॅच सुद्धा तुम्हाला ऍप्लिकेशनवरून डायरेक्ट जॉईन करता येते रितेश कुपन कोड यूज करून. सो बिंदास्त ही सुद्धा बॅच तुम्ही घेऊ शकता. येऊन जाऊ आपण आजच्या टॉपिककडे. आजचा जो टॉपिकचा विषय आहे तो म्हणजे संजीव खन्ना सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश. बघा मित्रांनो, संजीव खन्ना यांच्या संदर्भात चर्चा जर करतो म्हटलं तर सर्वसाधारणपणे यांचा जन्म मी ह्या ठिकाणी टाकून ठेवलेला होता 14 मे 1960. संजीव खन्ना यांच्या संदर्भात वकील म्हणून यांनी कारकीर्द कधी सुरू केली होती? बघा, 1983 मध्ये दिल्ली बार काउन्सिलमध्ये वकील म्हणून यांची नोंदणी झाली. 1983 सुरुवातीची कारकीर्द जर बघितली तर दिल्लीतील 30 हजरी कॅम्पस येथील जिल्हा न्यायालय त्यांनी सराव आपला सुरू केला होता. त्यानंतरची कारकीर्द दिल्ली उच्च न्यायालयात आणि घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कर आकारणी, लवाद यासारख्या वेगवेगळ्या न्यायाधिकरणामध्ये त्यांनी आपला सराव केला. आपल्या राज्यव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून जर आपण बघतो म्हटलं तर उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय याबरोबरच न्यायाधिकरण, ज्याला आपण ट्रिब्युनल म्हणतो, हे सगळे आपल्या सिलेबसचे विषय आहेत. बरोबर आहे. आणि या ठिकाणी तीनही सब्जेक्ट्स किंवा तीनही टॉपिक्स आपल्याला रिफ्लेक्ट झाल्याचे दिसून येतात. दिल्ली उच्च न्यायालयामध्ये यांनी कार्य केलंय. घटनात्मक कायदा, प्रत्यक्ष कर आकारणी आणि लवाद यासारख्या वेगवेगळ्या घटकांचे हे भाग राहिलेले आहेत. 2004 सरकारी भूमिका, स्थायी वकील सिव्हिल मध्ये. 2004 मध्ये खन्ना यांनी दिल्लीसाठी स्थायी वकील सिव्हिल म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. या भूमिकेत त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर केंद्र सरकारचं प्रतिनिधित्व केलेलं होतं. पॉईंट नंबर हा महत्वाचा आहे 2004चा. अतिरिक्त सरकारी वकील, त्यांनी दिल्ली उच्च न्यायालयात अतिरिक्त सरकारी वकील म्हणून देखील काम केलेलं आहे. या भूमिकेत त्यांनी विविध खटल्यांमध्ये आपल्या सरकारचं प्रतिनिधित्व केलेलं दिसून येतं. ॲमिकस क्युरी, खन्ना यांनी दिल्ली उच्च न्यायालयाने विविध खटल्यांमध्ये ॲमिनस क्युरी म्हणून नियुक्त केलं. या भूमिकेत त्यांनी न्यायालयाला त्यांची तज्ञता आणि मतं प्रदान केली होती. याबरोबरच न्यायाधीश म्हणून त्यांची कारकीर्द 2005 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश ते बनले. आपण बघत असतो उच्च न्यायालयाचे अतिरिक्त आणि प्रभारी न्यायाधीश हा एक सब टॉपिक आपल्याला उच्च न्यायालयामध्ये बघावा लागतो. सो 2005 मध्ये
दिल्ली उच्च न्यायालयाचे अतिरिक्त न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. 2006 दिल्ली उच्च न्यायालयाचे कायम न्यायाधीश ते बनले होते आणि 2019 भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची पदोन्नती झाली होती. आणि सध्याच्या कंडिशनला जर आपण बघतो म्हटलं तर 10 नोव्हेंबर 2024 आपल्या सर्वोच्च न्यायालयाचे 51वे सरन्यायाधीश म्हणून यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. थोडंसं जर पुढे जातो म्हटलं तर विधी सेवा समितीचे अध्यक्षपद देखील त्यांनी सांभाळलेलं होतं. तो कार्यकाळ होता 17 जून 2023 ते 25 डिसेंबर 2024 विधी सेवा समितीचे अध्यक्षपद. यानंतर सध्याच्या भूमिका, सध्या राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरणाचे कार्यकारी अध्यक्ष ते म्हणून कार्यरत होते. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण कार्यकारी अध्यक्ष आणि राष्ट्रीय न्यायिक अकादमी गव्हर्निंग काउन्सिलचे ऍज अ सदस्य म्हणून ते कार्यरत आहेत. यानंतर निवृत्ती त्यांची होणार आहे 13 मे 2025 म्हणजे साधारणतः 10 नोव्हेंबर 2024 पासून राईट तर 13 मे 2025 पर्यंत यांचा सर्वोच्च न्यायालयामधला सरन्यायाधीश पदाचा कार्यकाळ असणार आहे. सो यांचा कार्यकाळ जर आपण बघितला तर एक सर्वसाधारणपणे 6 महिने हे आपल्या भारताच्या सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीश पदावर कार्यरत असतील. सो या 6 महिन्यांमध्ये यांना घ्यावे लागणारे महत्त्वपूर्ण निर्णय, यांच्यासमोर येणारे महत्त्वपूर्ण खटले, हे सगळं आपण काही दिवसांमध्येच एका व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. बरोबर आहे. सो संजीव खन्ना हे जे आपल्या भारताचे 51वे सरन्यायाधीश आता नियुक्त झालेले आहेत त्यांच्या संदर्भात एकंदरीत ज्या प्रिलियमच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्या सगळ्या बाबी या व्हिडिओजमध्ये मी कव्हर करण्याचा प्रयत्न केला. राईट. व्हिडिओज कसे वाटतायत नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगण्याचा प्रयत्न करा आणि या व्हिडिओची लिंक आपल्या मित्रांपर्यंत शेअर करण्याचा प्रयत्न करा. बरोबर आहे. दिलेल्या प्रतिसादाबद्दल खूप खूप धन्यवाद. लवकरच भेटू प्रिलियम बुस्टरच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.